जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरामध्ये पुन्हा एकदा आग्या मोहळानं पर्यटकांवर हल्ला केलेला आहे। या हल्ल्यानंतर परिसरात धावपळ उडाली। हल्ल्यामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक पर्यटक जखमी झालेत। माहितीनुसार पहिला हल्ला लेणी क्रमांक 10 जवळ दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जून महिन्यामध्ये मे महिन्यासारखं ऊन पडलेलं आहे। रविवारी वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळाला। रविवारी शहराचं कमाल तापमान 37°C इतकं नोंदवलं गेलं। त्यामुळे जून महिन्यात सुद्धा संभाजीनगरच्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमरेको शेंद्रा इंडस्ट्रियल झोनमध्ये 1029 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे। कंपनी इथे अत्याधुनिक कॉम्प्रेसर प्रकल्प उभारणार आहे। 2026 मध्ये प्रकल्प कार्यान्वित करण्याची योजना आता सध्या आखण्यात आलेली आहे। 1000 जणांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा सुद्धा कंपनीने केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याबद्दल 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। 6 जून रोजी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर मनसेनं ठिय्या आंदोलन केलं होतं। कायम एकमेकांवर नाराजी व्यक्त करणाऱ्या अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये गाड्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला। निमित्त होतं छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेच्या वर्धापन दिनाचं। महत्त्वाचं म्हणजे अंबादास दानवेंमुळे खैरे नेहमीच नाराज असल्याची चर्चा असते। मात्र या कार्यक्रमामध्ये हे दोघे सुद्धा हातामध्ये हात घेऊन नाचत असल्याचे दिसले। छत्रपती संभाजीनगरातील परीक्षेमध्ये मक्खी हेडफोनचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। सुराणा नगर इथे ब्राईट झेड इन्फोटेक परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यानं कॉपी करण्यासाठी या हेडफोनचा वापर केलेला आहे। भारतीय विमानपतन प्राधिकरणाची ही परीक्षा होती। या प्रकरणामध्ये परीक्षार्थीसह त्याला मदत करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय।